हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मनू. तर आता आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि जेव्हा आम्ही शिर्डीला गेलो होतो, म्हणजे शिर्डीवरून आल्यानंतर परत मी काहीच शूट नाही केलं, कारण आजकाल माझं शूट करणं, एडिट करणं हे होतच नाही. घरातली कामं आणि ह्याच्यामध्येच खूप वेळ जातो आणि त्याच्यामध्ये ना मी सकाळी उठले की लगेचच म्हणून पण माझ्या मागे उठते. का उठली तू सांग. आणि दुपारी पण असं होतं की तिला घेऊन जोपर्यंत आपण झोपत नाही तोपर्यंत ती झोपणार नाही, नाहीतर मग ती दिवसभर झोपतच नाही असं होतं. म्हणून मग काही शूट नाही, काही नाही होत. म्हटलं ठीक आहे, ज्या काही मोजक्या गोष्टी आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल फुल ब्लॉगमध्ये. बाकी शॉर्टमध्ये जसं होईल तसं शेअर करेल. आणि आज मावशी नाही आहेत. थांब बेटा. तर मावशीचं आणि मनूचं सेमच असतं की जेव्हा काम असतं तेव्हा मावशी नसतात आणि जेव्हा काम असतं तेव्हा मनू पण लवकर उठते, है ना. बोल आता. असं आमचं आहे. दोघी पण मला काही वेळेवर कामाला येत नाहीत, म्हणजे मनू पण काही झोपत नाही मला जेव्हा काम असतं तेव्हा, मावशी पण येत नाहीत. त्याच्यामुळे माझं सगळं काम पण तसंच राहून जातं. ठीक आहे, आता रात्री सगळं आवरून झोपले होते. आता सकाळी म्हटलं फरशी क्लीन करायची, पण जोपर्यंत बाहेरून घेऊन येत नाही ना तोपर्यंत माझी फरशी. थांब बेटू, मला बोलू दे, तू नंतर बोल. जोपर्यंत पिकू बाहेरून येत नाही तोपर्यंत मी फरशी काही क्लीन करत नाही, नाहीतर मग त्याच्या बाहेरून परत सगळी घाण पाय हे येतात आणि मग अजून जास्त घरघाण होतं. त्यामुळे म्हटलं त्याला येऊ देते आणि त्याच्यानंतर मग सगळी फरशी पुसून घेते. बरं, आता रात्री किती जरी आवरून झोपलं ना तरी पण सकाळी पिकू जेव्हा बाहेर चाललेला असतो ना, जेव्हा हे हातात बेल्ट घेतात तेव्हा त्याच्या उड्या मारायला चालू होतं आणि सगळ्या हॉलमध्ये तो असा दंगा घालत असतो. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी परत अस्ताव्यस्त होतात आणि त्यामुळे त्या परत आवराव्या लागतात. सो दिवसातून कितीतरी वेळा हे आवरावं लागतं, म्हणजे झाडून आणि सोफा कवर हे असेल तर ते खूपदा मला म्हणजे चालूच असतं असं होतं. त्यानंतर मग झाडून हे घ्यायचं, कारण छोटी मोठी धूळ बारीक कचरा हे असतंच. आणि सकाळी एकदा घर क्लीन केलं ना तर मनू पण इकडे तिकडे दिवसभर इकडे फिरू शकते, रांगू शकते. त्यामुळे मग काही टेन्शन नसतं स्वच्छ एकदा करून घेतलं की. त्यामुळे मग मी एकदा झाडून घेते आणि त्यानंतर मग पुसून घेते. सध्या ना मी हे मॅक्स क्लीनचं 2-in-1 डिसइन्फेक्टंट फ्लोअर क्लीनर वापरते, ज्याच्यामुळे ना जे काही छोटे मोठे डाग असतात किंवा पिकू बाहेरून येतो तर मग ती धूळ असते ती तर निघतेच, सोबतच ना 99.99% जर्म्ससुद्धा किल करतं. आणि त्यामुळे मनू आणि पिकूला ना आम्ही सोबत एकत्र छान सांभाळू शकतो. म्हणजे मनू इकडे तिकडे फिरली तरी पण काही टेन्शन राहत नाही. आणि एवढंच नाही तर हे माशा किंवा मुंग्या ज्या असतात ना घरामध्ये तर ते पण होत नाही, कारण मागे ना पिकूच्या फूडमुळे घरामध्ये खूप मुंग्या किंवा माशा व्हायच्या. माशा शक्यतो नाही पण मुंग्या खूप व्हायच्या. त्याच्यामुळे मग हे थोडंसं मला यूजमध्ये येतं. आणि हे नॅचरल घटकांपासून बनलेले जसं की लेमन ग्रास ऑइल, सेडारवूड ऑइल आणि पाईन ऑइल. आणि हे डिसइन्फेक्टंटचं तर काम करतंच, सोबतच लेमन ग्रास फ्रेग्रन्स असल्यामुळे ना घरात एकदम छान असा सुगंध येतो. आणि आता तुम्ही बघू शकता हे जे खराब डाग आहेत ना ते सुद्धा किती इझिली क्लीन झालेले आहेत. ओके, तर घराची क्लिनिंग पण झाली. सकाळचं हे काम झालं ना मग खूप छान फ्रेश होतं. आणि आंघोळ केल्याच्या नंतर ही अशी कामं करायला पण मेन म्हणजे नको वाटतं, त्यामुळे अगोदर केली तर थोडंसं बरं पडतं. आता पटकन फ्रेश होते कारण मला पूजेची तयारी करायची, त्यानंतर त्यांचं ऑफिस पण आहे, त्यांना ब्रेकफास्टसाठी काहीतरी बनवते आणि मला उपवास असणार आहे त्याच्यामुळे बाकी काही नाही आहे. सो चला पटकन रेडी होते आणि त्यानंतर भेटते. आपल्या डेली रुटीनमध्ये ना काही अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात की त्या केल्यानंतर आपल्याला खूप छान फ्रेश वाटतं. पण काय होतं, ह्या छोट्या मोठ्या गोष्टीच मोठ्या गोष्टींच्या मागे राहतात आणि मग त्या करणं होत नाहीत किंवा मग आपण त्याला दुर्लक्ष करतो असं होतं. आता रोजच हे उंबरठ्याची पूजा किंवा असं काही मी करत नाही, पण जेव्हा पण काही सण असेल किंवा मग असं काही पूजा असेल ना, आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहेत हे, तर मग तशा दिवशी मी करते. आणि त्यामुळे ना घरामध्ये खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं एकदम, दारामध्ये पण आणि आतमध्ये पण सगळी पूजा हे केल्याच्या नंतर. तर ह्या खूप छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला आनंद देऊन जातात. सो आपण ह्या नेहमी केल्या पाहिजेत असं वाटतं. पण रोजच्या काही गडबडीत तेवढं होत नाही, पण जेव्हा असं पूजा हे असेल तेव्हा जरी केलं ना तर छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि प्रसन्न वाटतं, म्हणून मी तर नक्की करते. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. अरे बापरे, किती आनंद होते बघितलं. सो आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. जसं मी मगाशी सांगितलं, माझी रोजची पूजा हे झाली आहे. त्यांना काही मी सामानांनी सांगितलं होतं जे आत्ता पूजेसाठी लागणार आहे, ते म्हणजे फ्रूट्स असेल किंवा मग अरे 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 हा उठा
आजकाल आम्हाला चालायला इतकी मजा येते ना, आणि चालताना माशी आमच्याकडे बघत बघत हसत हसत असं चाललेल्या असतात गोष्टी. मग ते करता करता कधी पडते पण हे असं होतं. थांब. हां, तर आता माझी रोजची पूजा झाली आहे. मार्गशीर्ष महिन्यातली जी गुरुवारची पूजा असते ते आता मी मनूचं आवरल्यानंतर तिला झोपवलं की मग करून घेणार आहे, कारण आज काही स्वयंपाकाचं हे नाही आहे. मग मस्त निवांत पूजा करेल आणि त्याच्यानंतर मग बाकी काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते. ते यांना सगळं सामान आणायला सांगितलं होतं. आंब्याची पानं हे जे बाजूला लावतात ना, पण त्यांनी मिक्स दिले. आता हे मिक्स साईडला लावायचं की कसं मला काही आयडिया नाही आहे, पण म्हटलं ठीक आहे मी चौरंगाच्या साईडला दोन्ही म्हणजे चारी साईडला लावून घेईल. त्यानंतर फुलं आणली आहेत, पानं आहेत, फ्रूट्स आहेत, आणि मला ना हे पाहिजे होतं. ॲक्च्युली माझ्याकडे देवीचा मुखवटा आहे, पण तो जो आहे ना तर तो असा चिनी मातीचा आहे, त्यामुळे मला थोडीशी पडायची भीती वाटते. म्हणून म्हटलं प्लास्टिकचा एखादा घेऊन या, म्हणून हा एक आणलेला. तर माझ्याकडे जो आहे ना तर तो थोडा ह्याचा आहे, थोडा म्हणण्यापेक्षा सगळाच चिनी मातीसारखा किंवा असं थोडासा प्लास्टर ऑफ पॅरिसचा आहे असं काहीतरी आहे. तर त्याचं होतं काय, तो जर पडला चुकून माझ्याकडून तर मग परत माझ्या डोक्यात काहीतरी राहील की अरे बापरे तो पडला आपल्या पूजेच्या वेळी असं झालं. मग त्यामुळे मग मी थोडं म्हटलं तो नको वापरायला, आणि म्हणून मग एक प्लास्टिकचा घेऊन या म्हटलं त्यांना. मला माहीत नव्हतं खरं तर प्लास्टिकचे मिळतात. ज्ञानू मला मागच्या वेळी आली होती तेव्हा म्हणली की दीदी प्लास्टिकचा पण मिळतो, तर त्यांना जो भेटलाय तो ते घेऊन आलेत. आता माझ्या मनाप्रमाणे गोष्टी घ्यायला ना मला काही बाहेर जाता येत नाही, कारण 4 व्हीलर घेऊन इथं काही जाणं म्हणजे जायला ते बरं पडत नाही, आणि गाडीवर जायचं म्हटलं तर माझ्या मनात प्रचंड भीती बसलेली आहे, त्याच्यामुळे मग मी काही जाऊ शकत नाही. सो आता जी काही छोटी मोठी कामं असतात ना ती मला यांनाच सांगावी लागतात. आणि चला आता पहिले मनू सावरून घेऊ आणि त्याच्यानंतर मग मी निवांत पूजा करून घेईन. हां, आत्ता ना मी गेले इथे केळी भरवतीये. एवढी का चिटकली आहे माहिती आहे ती? का चिटकली आहे म्हणून एवढी? कारण मी अलेक्सा म्हटलंय. अलेक्सा म्हणलं की आम्हाला इतकी भीती वाटायला लागली माहित नाही का. काल तर दुपारच्या वेळेला मी अलेक्सा असं म्हणले, आणि आता कसं चालू करताना बंद करताना असं म्हणावंच लागतं. मग म्हणले की लगेचच ती इतकी जवळ येऊन झोपली. ती डायरेक्ट 2-3 तास उठलीच नाही, इतकी घाबरली. आणि असं एवढं लक्षात येत नाही. तिकडे आहे का? तिकडे अलेक्सा. हात करून दाखवते. कुठे अलेक्सा? अलेक्सा, घाबरायचं नसतं म्हणू. एकच अशी गोष्ट आहे ज्याला म्हणू घाबरते. म्हणून चांगलं पण वाटते ती घाबरते कशाला तरी, आणि चांगलं पण नाही वाटत आहे ना म्हणू. काय कुठे? तिकडे का? तिकडे काय करते ती? अशी मोठ्याने बोलते ना. कशी बोलते मोठ्याने? नेटवर्क नसेल, बाकी काही जर म्हणजे वायफाय कनेक्ट झालं नसेल काय तर असं आवाज येतो थोडं मोठ्याने की नेटवर्क कनेक्ट नाही आहे असं काही, तर त्यामुळे ती घाबरली आहे. आणि तेव्हापासून ती अलेक्सा म्हणलं की इतकी घाबरते बस. तर घराच्या मागे जे गार्डन आहे ना तिथेच मोगऱ्याची खूप छान फुलं येतात, आणि रोज येतात भरपूर अशी, पण ती वरती असतात त्यामुळे थोडासा काढायचा कंटाळा येतो. पण आज ना पूजा आहे तर मी त्यांना काही बाहेरून गजरा सांगितला नव्हता. म्हटलं मी घरीच छान असा गजरा बनवते, आणि देवीसाठी ना मस्त मोगऱ्याच्या फुलांचा इथे गजरा बनवलाय. पहिल्या गुरुवारी जेव्हा मी ही पूजा मांडली होती ना तेव्हा बऱ्याच जणींना विचारलं होतं की पूजा कशी करते ते पण सांग. खरं तर यावर्षी ना मी पहिल्यांदाच हे गुरुवार करते आणि त्यामुळे पूजा पण पहिल्यांदाच करते. मागच्या गुरुवारी ना ज्ञानू आली होती त्यामुळे तिच्याकडून बरीचशी माहिती मी घेतली होती, कारण तिने 2-3 वेळा पूजा केलेली आहे त्यामुळे तिला माहिती आहे. ती 2-3 वर्षापासून हे गुरुवार धरते आणि मी पहिल्यांदाच करते त्यामुळे तिला विचारून सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आता यावेळेस ना मी बऱ्याचशा गोष्टी मला माहीत झाल्या होत्या त्यामुळे मग मी अशी पूजा करते आहे. बाकी गजरा घरी बनवला, त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या. आंब्याचे डहाळे मागच्या वेळेस काही मिळाले नव्हते त्यामुळे ते नव्हतं केलं. म्हटलं यावेळेस जे मला मिळाले तशी पूजा करूयात छान. आणि पहिल्या गुरुवारी ना खूप गोंधळ होता, म्हणजे त्याच दिवशी गाडी आली होती सो संध्याकाळी ज्ञानू हे आले होते त्यामुळे असं व्यवस्थित बसून असं काही छान पूजा करता आली नाही. पण आपण जशी पण करतो ना तशी मनातून केली तर ते देवापर्यंत ते पोहोचतेच. त्याच्यामुळे मग मी होईल तशी पूजा केली होती. यावेळी मला अजून असं वाटलं की वेगळं काही करावं किंवा मग आंब्याची पानं हे सगळ्या गोष्टी आपण छान
छान करूयात. सो त्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी घेऊन आले आणि तसं करते आहे. आपण जेवढं करू तेवढं पूजेमध्ये कमीच असतं, म्हणजे असं कधीच नाही. कमी जरी केलं तरी ते देवापर्यंत पोहोचणारच आहे आणि जास्त गोष्टी जरी केल्या तरी ते पोहोचणारच आहे. पण आपल्याला किती छान प्रसन्न वाटतं ना, त्यामुळे आपण सगळ्यात जास्तीच्या गोष्टी करत असतो. आता मी जेव्हा पण अशी पूजा हे करते, आता काहीच जरी एक्स्ट्रा काम असेल ना, मनू नेमकं तेव्हा लवकर उठते आणि आज पण तिचं सेम तसंच झालं होतं. आणि आज तर एवढ्या सगळ्या गोष्टी खाली होत्या ना की तिला एकदम ओढायला हे छान अशी मजा वाटत होती. त्याच्यामुळे ती एकदम तिचं मध्ये मध्ये करणं चालूच होतं. जय बाप्पा, नीट नीट खाली डोकं ठेव, खाली खाली देवी खरं काय. जय बाप्पा, खुशाल ठेव. जय बाप्पा. दुपारी पूजा केली आणि त्यानंतर काही शूट नाही केलं. पण आत्ता वाजलेले आहे 6:30. थोडा वेळ बाहेर जाऊन आलो. रोजचा आमचा ठरलेला एक राऊंड असतो, म्हणजे साधारण अर्धा पाऊण तास मी मनूला घेऊन बाहेर जाते, जेणेकरून तिला पण फ्रेश वाटतं आणि मला पण नवीन नवीन लोक मिळाले, भेटले, बोलले तर जरा छान मूड फ्रेश होतो. त्याच्यामुळे मग जरा जाऊन आलो आणि तेवढ्यात हे पण भेटले. मग परत घरी आलो. आता यांचा कॉल चालू आहे, तोपर्यंत मला अजून काही काम नाही करता येणार आहे, कारण मग मनूला बघायला एक जण कोणीतरी लागतंच. मग आमचं रोजचं असं ठरलेलं असतं की मग ते आल्याच्या नंतर मी माझी बाकी सगळी घरातली कामं करून घेईन. आज तर त्याच्यामध्ये पाणी नव्हतं, म्हणजे सकाळी उठल्यापासून पाणी नव्हतं, त्याच्यामुळं फक्त आंघोळी हे ते झालं होतं. कपडे, भांडे हे सगळ्या गोष्टी बाकी होत्या. मग पहिले तर आता मी ते करून घेईल आणि त्याच्यानंतर मग जे काही उपवास सोडण्यासाठी जो काही स्वयंपाक बनवायचा आहे तर तो पण बनवणार आहे. पिकूचू, ए पिकूचू, काय एवढं शांत आहे तू? काय एवढं शांत आहे? पिकूचूला म्हणजे जेव्हा आम्ही शिर्डीला गेलो ना तर त्यानंतर म्हणजे तेव्हा 1-2 दिवस तो ज्ञानूकडे होता, ज्ञानूच्या ऑफिसमध्ये. म्हणजे एकच दिवस, पूर्ण दिवस, एक रात्र आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत असं. सोडू तुला? सोडू? थांब, सोडते. तर तेव्हापासून त्याचं इतकं वागणं बदललं, एकदम शांत बसतो तो आणि खाणं हे पण कमी झाले. आणि आता हे आले तर त्याला असं वाटतं की मला सोडलं कसं काय नाहीये. सोडते मी तुला, थांब. चला तर आवरून घेते पटपट आणि नंतर मी जेवण बनवते. तर आज ना नैवेद्य दाखवायचा म्हणून अगोदर मी पटकन बाकी स्वयंपाक बनवून घेतला आणि त्याच्यानंतर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करता येईल, जे मी आज काही गोड बनवणार आहे त्याची. तर आज ना मी तांदळाची खीर बनवणार आहे. तांदळाची खीर बनवताना जेव्हा आपण ट्रेडिशनली बघतो ना की मोठे मोठे तांदूळ असतात खिरीमध्ये, तर तशी आम्हाला काही आवडत नाही. मी पावडर बनवूनच बनवते आणि म्हणूनच म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. कारण काय होतं, आपण जेव्हा वेगवेगळ्या रेसिपीज बघतो, आपण ते ट्राय करतो, तर काही वेळेला आपल्याला ते आवडू शकतात. मग मी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी करत असते ते तुमच्यासोबत शेअर करत असते. इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेत आणि ते ना स्वच्छ धुवून भाजून घेतले. मी लगेचच भाजले, म्हणजे त्याला काही सुकू वगैरे दिलं नाही. थोडेसे तव्यावर टाकले की लगेच ते कोरडे होतात. त्यानंतर ड्रायफ्रूट चॉप करून घेतले. इथे बघा, जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स चॉपरने मी करते ना तेव्हा थोडीशी पावडर होते, त्यामुळे हाताने चॉप केले ते दाताखाली आले तर छान लागतात. तोपर्यंत तांदूळ पण थंड झालेत, म्हणून मग त्याची पिठी इथे बनवून घेतली आहे. पिठी म्हणजे जी पावडर आहे ना तर ती थोडीशी अशी रवा बनवून घेते, रव्यासारखी. खूप काही अशी एकदम बारीक नाही बनवत, जेणेकरून ना नंतर हे छान लागतं, खीर छान लागते. पॅनमध्ये तूप घातलं, त्याच्यामध्ये साधारण 1 वाटी मी इथे, छोटा एक ग्लास आहे माझ्याकडे, त्याने पाणी टाकलं आणि 1 चमचा ना ही पिठी टाकलेली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतले. हे मिक्स करताना ना थोड्याशा गाठी होतात, त्याच्यामुळे पटपट हलवायचं, जसं आपण बेसन बनवतो ना तेव्हा करतो तसं. आणि हे 2 ते 5 मिनिट छान असं उकळून द्यायचं. आता ही अशाच प्रकारे खीर ना मी लहानपणापासून खात आली, म्हणजे जेव्हा पण काही आपल्याकडे पितृपक्ष असतं हे ते, तेव्हा जेव्हा खीर बनवतात ना तेव्हा ही अशीच बनवतात. त्यामुळे मग मला ती अशी आवडते, थोडीशी पातळ, खूप अशी काही घट्ट आवडत नाही. त्यामुळे मी जशी बनवते तशी तुमच्यासोबत शेअर करते. आता 2-5 मिनटानंतर बघा ते तांदळाचं पीठ छान त्याच्यामध्ये मिक्स झालं आणि घट्टसरपणा आलेला आहे त्याला. त्याच्यामध्ये नंतर दूध घातलं, साधारण 2 ते 3 वाटी दूध टाकते. अंदाजेच करते मी, असं एकदम परफेक्ट मेजरमेंट घेऊन काही करत नाही. थोडं कमी जास्त झालं तरी सुद्धा छानच होते, अजिबात असं हे काही बिघडण्यासारखा पदार्थ नाही आहे. सो दूध टाकलं आणि त्यानंतर ना त्याला छान उकळी येऊ दिली. थोडंसं घट्ट होऊ द्यायचं दूध आणि कंटिन्यू हलवत राहायचं, जेणेकरून बाहेर चिटकत नाही. आणि जेव्हा आपण बासुंदी, खीर अशा काही गोष्टी बनवतो ना तर तेव्हा मी पसरट भांड्यामध्ये करते, जेणेकरून ना ते पटकन आटतं. आणि त्यानंतर चवीपुरती साखर टाकली, त्यातच थोडंसं खिसलेलं खोबरं, ड्रायफ्रूट्स आणि विलायची पूड पण टाकलेली आहे आणि व्यवस्थित
तसं मिक्स करून घेते. विलायची यांना खूप काही आवडत नाही म्हणून मी नेहमी कमी विलायची घालते. आणि मिक्स केल्याच्या नंतर छान उकळी येऊ दिली की बघा छान मस्त अशी घट्टसर इथे खीर तयार आहे आणि खायलासुद्धा टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. ए डुलू बाई डुलू, मनू, ए मनू, रिमोट कुठे हो? इथं TV चालू आहे आणि त्याच्यामुळे झाली बंद, त्याच्यामुळे ना सगळं लक्ष तिकडे. आणि आज तर सगळ्या गोष्टी मनासारख्या चालल्यात कारण सर्दी झाली आहे. बंद होऊन चालू केली ना त्याच्यामुळे एवढा आनंद झालाय. मनू, सर्दी झाली आहे, डोळ्यांवरून कळत असेल तरी सुद्धा दिवसभर ऍक्टिव्ह आहे. हा आता हे पण पाहिजे. हा बघा एवढी सर्दी हे झाली आहे तरी पण सारखं काही ना काही घ्यायचंच आहे. आणि ते खाली गेल्यामुळे ना थंड ह्याच्यामध्ये अजून जास्त गार लागतं, वाढते. थोडी जरी तब्येत खराब असेल ना ओरडलं की मग पटकन रडायला पण येतं, असं होतंय. सो आता मी म्हणजे नैवेद्य हे दाखवला, जेवण करू. खीर नक्की ट्राय करा कारण खीर बऱ्यापैकी म्हणजे मस्त होते ती. आणि जी काही ट्रेडिशनल पद्धतीने करतात ना एकदम मोठे मोठे तांदूळ त्याच्यामध्ये असतात ती तशी काय आम्हाला आवडत नाही. त्यामुळे मी नेहमी जेव्हा पण खीर करायची ना तांदळाची किंवा रव्याची तर ती अशी करते. बाकी आता जेवण करू आणि त्याच्यानंतर मनूला काहीतरी होम रेमेडीज असं मी ट्राय करते जेव्हा पण सर्दी होते तेव्हा. कारण पहिले मी बाहेरचं जे काही औषध असतं डॉक्टरांनी दिलेलं ते द्यायचे, पण मागच्या वेळी तुम्हाला विचारलं होतं की घरच्या घरी जर काही उपाय असतील तर ते सांगा. बऱ्याच जणांनी ना म्हणजे ते ओव्यानं शेकायचं ते तर करायचे मी, पण सोबतच ते मोहरीचं तेल आणि लसूण थोडंसं हे करून त्याच्यामध्ये टाकून ते पायाला लावलं तर त्यानं सुद्धा बऱ्यापैकी फरक पडतो. सोबतच विक्स जे असतं विक्स बेबी रब तर ते थोडंसं वापरते, त्याच्यामुळेही फरक पडतो. सो अशा 2-3 गोष्टी आहेत, त्यांनी 1-2 दिवसामध्ये लगेच सर्दी कमी होते. आणि कमी असेल ना तेवढ्यात आपण हे गोष्टी ट्राय केल्या तर पटकन बरं वाटतं. मग खूप एक्स्ट्रीम लेवलला गेलं तर थोडं जास्त दिवस लागतात, त्यामुळे कमी आहे तोपर्यंतच करून घेते. हा काय चाललंय आता? खीर खायची आहे का तुला? हा खायची आहे खीर. हा अजून मनूला दूध नाही चालू केल्यावरचं 1 वर्ष झाल्याच्या नंतर मग बघू डॉक्टर काय म्हणतात आणि त्यानुसार करूयात. सो चला आता आम्ही जेवण करू आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.